नमस्कार, मी प्रणाली कापसे. ऋतुवेदच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. माळशिरस पंचायत समिती कार्यालयात झेडपी सीईओ मनीषा आव्हाळे यांनी दिली भेट. कामकाजाचा आढावा घेत उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणी नाईकवाडी खानापुरेंसह होणार चौघांची चौकशी अधिकारी म्हणून KP देशमुखांची केली नियुक्ती. शहरात आमदार प्रणिती शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. आगळ्या वेगळ्या उपक्रमांनी वेधले लक्ष. ताईंना खासदार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी केला संकल्प. आणि महात्मा फुले मागास विकास महामंडळ जिल्हा व्यवस्थापक आणि कर्मचारी अटकेत. 15,000ची लाच स्वीकारताना अँटी करप्शनने रंगेहात पकडले. माळशिरस तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी अचानक भेट देऊन पाहणी करत कामकाजाचा आढावा घेत अधिकाऱ्यांना उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी माळशिरस तालुक्यात अचानक पाहणी दौरा केला. तालुक्यात होत असलेल्या विविध विकास कामांची पाहणी त्यांनी यावेळी केली. यावेळी माळशिरस तालुक्याचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे, गट शिक्षण अधिकारी धनंजय देशमुख, कक्षा अधिकारी कदम, लघु पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ रामदास गुरव आदींची उपस्थिती होती. दरम्यान तालुक्यात होत असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करताना सर्व कामे उत्कृष्ट दर्जाची व्हावीत एवढीच माझी इच्छा आहे. कुठलाही लाभार्थी कुठल्याही लाभापासून वंचित राहू नये याची काळजी आणि खबरदारी घ्या, अशा सूचना आव्हाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीअंती माळशिरस तालुका 99% आघाडीवरती असल्याचे निष्पन्न झाले. त्याबद्दल गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांचे सीईओ मनीषा आव्हाळे यांनी कौतुक केले. तसेच उर्वरित कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देखील दिल्या. सुरू असलेली घरं मॅडम आमच्याकडे आणखी 740 23-24 होती. त्याच्यापैकी आता कालचा जर पहिला हप्ता सोडला तर पुन्हा वाढली. आजच्या मितीला आमच्याकडे 838 घरं या पूर्ण आहे. 838 घरामध्ये 264 घरं आम्ही रद्द करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव आला. तर 264मध्ये 120 लाभार्थ्यांचे आम्ही ऑलरेडी पैसे पण रिटर्न घेतलेले आहेत. त्यातले शुक्रवार हा त्यांना विजिटचा दिला आणि सगळ्यांनाच दिला. जरा सगळ्यांनी त्या संदर्भातले विस्तार अधिकारी आता 3 TPO आहेत ते चालू करा पटकन. सांगा तुम्ही आता लोंढे साहेब TPO तुमच्यावर कुठली गाव आहेत? बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणी नाईकवाडी खानापुरेंसह चौघांची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी अधिकारी म्हणून KP देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर महापालिका नगररचना विभागाकडे कार्यरत नसताना नगररचना विभागाला डावलून बांधकाम परवानग्या देण्याची चक्क समांतर बेकायदेशीर व्यवस्था निर्माण केल्याच्या धक्कादायक प्रकरणी तत्कालीन झोन अधिकारी नाईकवाडी, अवेक्षक खानापुरे यांच्यासह चौघांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी अधिकारी म्हणून KP देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर महापालिका नगररचना विभागाकडे कार्यरत नसतानाही नगररचना विभागाला डावलून बांधकाम परवानग्या देण्याची चक्क समांतर बेकायदेशीर व्यवस्था निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला. त्यानंतर या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देत महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांनी या प्रकरणी महापालिकेचे तत्कालीन सहाय्यक अभियंता तथा विभागीय अधिकारी झोन क्रमांक 8 ZA नाईकवाडी, तत्कालीन अवेक्षक श्रीकांत बसण्णा खानापुरे, नगर अभियंता कार्यालयातील तत्कालिक अवेक्षक शिवशंकर बळवंत घाटे आणि कामगार कल्याण जनसंपर्क कार्यालयातील तत्कालीन वरिष्ठ श्रेणी लिपिक आनंद वसंत क्षीरसागर या 4 जणांवर निलंबनाची कारवाई केली होती. महापालिका वर्तुळासह शहरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या प्रकरणी या 4घांना अनुक्रमे 4 नोटिसा बजावण्यात आल्या. त्यानंतर त्यांनी 90 दिवसात नोटिसांना उत्तर दिले. आरोप मान्य केला नाही. यामुळे या प्रकरणी आता विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी अधिकारी म्हणून KP देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका बांधकाम विभागाच्या उपअभियंता सारिका अकुलवार या पत्र सादरकर्त्या आहेत. साधारणतः
90 दिवसात ही चौकशी करण्यात येणार आहे. नगररचना विभागाकडे कार्यरत नसताना, बांधकाम परवान्याबाबतचे कोणतेही कामकाज हाताळण्याचे अधिकार नसताना, BPMS प्रणालीद्वारे प्रकरणे निकाली काढण्याची यंत्रणा कार्यान्वित असताना सुद्धा तिचा अवलंब न करता ऑफलाईन पद्धतीने बांधकाम परवानगी दिली, तसेच नगर रचना विभागाला डावलून बांधकाम परवानग्या देण्याची समांतर बेकायदेशीर व्यवस्था निर्माण केली. हे अधिकारी व कर्मचारी नगर रचना विभागाच्या बांधकाम परवाना विभागाकडे कार्यरत नसताना, बांधकाम परवाना देणे नियमांचे उल्लंघन करणे, ऑनलाईन पद्धतीने काम चालू असताना ऑफलाईन पद्धतीने बांधकाम परवानगी देणे असे अनेक मुद्दे उपस्थित करून ज्यांना बांधकाम परवाना देण्यात आलेला आहे त्यांची नावे नमूद करून तुकाराम राठोड यांनी 19 एप्रिल 2023 रोजी तक्रार अर्ज केला होता. राठोड यांनी माहिती अधिकारांतर्गत 4 बांधकाम परवानगीची कागदपत्रे मिळण्याबाबत 19 एप्रिल रोजी अर्ज केला होता. त्यानुसार कागदपत्रे देणेकामी बांधकाम विभागाकडील अभिलेखात 4 फाईलचा शोध घेण्यात आला. कार्यालयात नस्ती सापडल्या नाहीत. कार्यालयात नस्ती उपलब्ध न झाल्याने संबंधित बांधकाम धारकांकडे याबाबत चौकशी केली तर या 4 पैकी 2 प्रकरणातील बांधकाम परवाना प्रमाणपत्र व नकाशा उपलब्ध झाले होते. त्यापैकी एका नकाशावर श्रीकांत खानापुरे यांची स्वाक्षरी दिसून आली. यास्तव संबंधित बांधकाम धारकाला त्यांच्या जागेची सर्व कागदपत्रे, बांधकाम परवानगी, मंजूर नकाशे देण्याबाबत व सुरू असलेले बांधकाम त्वरित थांबवण्याबाबत पत्रे देण्यात आले. तेव्हा त्यापैकी बरीच पत्रे पत्ता अपूर्ण असल्याने परत आली होती. बांधकाम परवानगीची एक प्रत कर आकारणी विभागास देण्यात येत असते. ती प्रत उपलब्ध करून घेण्यासाठी मालमत्ता कर विभागाकडे पत्रव्यवहार केला असता सदर विभागाकडेही बांधकाम परवानगीची प्रत पाठवली नसल्याचे निदर्शनास आले होते. त्याबाबतची कोणतीही कागदपत्रे नगररचना विभागाच्या अभिलेखात व अन्य कार्यालयाकडेही उपलब्ध होऊ शकलेली नाहीत. तक्रारीत तथ्य असल्याचे सकृत दर्शनी दिसून आले. सोलापूर शहरातील नाल्याची अवस्था आहे तशीच असून काही ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. अवकाळी पावसामध्ये दलाल या युवकाचा नाल्यामध्ये वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला. कुंभारवेस इथल्या लेंडकी नाल्याला संरक्षण कठडा नसल्याने हा दुर्दैवी प्रसंग ओढवला. यावर महापालिका प्रशासनाने तात्काळ लोखंडी अँगल्स लावून सुरक्षा वाढवली, परंतु निष्पाप जीवाचा बळी गेल्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले आहे. दरम्यान अशी परिस्थिती भवानी पेठेतील विविध नाल्यांसमोर दिसून येत आहे. काही ठिकाणी नाल्यावर संरक्षक कठडा तसेच लोखंडी अँगल नसल्याने पुन्हा एकदा धोकादायक स्थिती निर्माण होत आहे. भवानीपेठ परिसरात लहान मोठे नाले वाहत असतात. अशा वेळी संरक्षक अँगल नसल्याने अपघातासारख्या दुर्दैवी घटनांना आमंत्रण मिळत आहे. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. आपल्याला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर मानवतावादी डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने कोटणीस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारताचे थोर सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर मानवतावादी डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथील पुतळ्यास व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील द्वारकानाथ कोटणीस स्मारक येथील त्यांच्या पुतळ्यास, त्यानंतर काउन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या प्रतिमेस महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, विभागीय अधिकारी नंदकुमार जगधनी, जनसंपर्क अधिकारी श्री गणेश बिराजदार, डॉक्टर सतीश वळसंकर, रमेश मोहिते, किरण कुलकर्णी, सिद्धू तिमिगार आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार प्रणिती शिंदे यांना खासदार करण्याचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संकल्प केल्याचे दिसून आले. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी, आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी चेतन नरोटे हे सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड होऊन 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी बोलताना चेतन नरोटे यांनी आगामी लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा विजयी झेंडा फडकावण्याचा आजच्या दिवशी संकल्प करूया असे विचार व्यक्त केले। येणाऱ्या काळामध्ये काही खासदार झाले पाहिजे संकल्प करूया। देशाच्या नेत्या सोनिया गांधी आपण तयार आहे की येणाऱ्या काळामध्ये सुशील कुमार शिंदेच्या पाठीमागे सोलापूर शहर उभारणार आहे। हीच खऱ्या अर्थानं आजची वाढदिवसाची सोनिया गांधी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट होणार आहे। तुमच्या आमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे। भारतीय जनता पक्षाकडून बघताय की ज्या पद्धतीने सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्राला देशात ते काम करताय त्याला सर्वतोड उत्तर द्यायचं असेल आपण घरातल्या वक्त्यांनी आता बिंदू सोलापूर शहरामध्ये ताकदीने उभारलं पाहिजे आणि पक्षाचा प्रचार केला पाहिजे। हीच खऱ्या अर्थानं ताईंना खरी भेट राहील। यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, शहर कार्याध्यक्ष मनोज येलगुलवार, माजी नगरसेवक विनोद भोसले, फिरदौस पटेल, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, सेवा दल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, सुशील बंदपट्टे, किसन मेकाले, तिरुपती वर्कीपंडला आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। कशा पद्धतीने राबवतो हाच पाठिंबाचा उद्देश आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात असतो। येणाऱ्या काळामध्ये ताईंना उदंड आयुष्य लाभू दे हीच आई जगदंबेची प्रार्थना करतो व तसेच टेकाळेंनी म्हटल्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये ताई जर खासदार होतीलच, खासदार होताना दोघांना आमदार केल्याशिवाय ताई शांत बसणार नाही हे मात्र काळाच्या श्रेष्ठ आहे। कारण आपण पाहत आहात एकीकडे आपल्याला कधी कधी रागवले म्हणून त्याला मायाचा हात फिरवताना दोघं चेतन भाऊ आणि हसपुर साहेब दोघं समजावून कार्याला सांगताना परत काँग्रेस कमिटीमध्ये असून खुर्चीवर बसवतात। हेच खूप मोठी कार्यकर्त्याची ताकद आपण ओळख। शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डी ब्लॉक सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने चिमुकल्या बालगोपाळांसह अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला। काँग्रेस पक्षाच्या नेत्या शहर मध्यच्या आमदार भावी खासदार प्रणिती शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे। सोलापूर शहरात काँग्रेसच्या विविध विभागाच्या वतीने वाढदिवस संपन्न केला जात आहे। त्याच अनुषंगाने डी ब्लॉक सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। विजापूर रोडवरील रेवणसिद्धेश्वर मंदिरा शेजारी असणाऱ्या महापालिकेच्या कन्नड शाळेमध्ये काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी आणि आमदार प्रणिती शिंदे यांचे मुखवटे परिधान करून केक कापण्यात आला। तसेच चिमुकल्या बालगोपाळांना वही, पेन असे शालेय साहित्य वाटप करण्यात आले। या उपक्रमाला स्थानिक नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। दरम्यान याबाबत अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड यांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची माहिती देताना गोरगरीब विद्यार्थ्यांसमवेत वाढदिवस साजरा केल्याचे सांगितले। भारताचे राष्ट्रीय नेते सोनियाजी गांधी व तसेच आमच्या या भागातील सोलापूरचे मध्यचे धडाडीचे तडफदार आमदार प्रणितीताई शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर डी ब्लॉकच्या वतीने आम्ही 2 नंबर झोपडपट्टी ते कन्नड शाळेच्या इथं लहान लेकरांमध्ये साजरा करत आहोत। साजरा करताना लहान लेकरांना वह्या वाटपाचा कार्यक्रम घेतलं, तसंच खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेतलं। वाढदिवस साजरा करण्यामागचा उद्देश एकच आहे की ताईंनी आम्हाला पूर्वीपासून शिकवण दिलेली आहे काँग्रेसचे ध्येय धोरणाशी गोरगरिबांची अडीअडचणी वगैरे सोडवण्यासाठी आणि लोकांच्या अडी जे काय असतील ते सोडवण्यासाठी घरोघरी जाऊन ग्राउंड लेवलला काम करण्याचं शिकवण त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। त्याच पद्धतीने त्याच दृष्टीने आम्ही ह्या ठिकाणी एका झोपडपट्टीतील कन्नड शाळेमध्ये ताईंचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत असताना लेकरांना वही, पेन तसेच खाऊ वाटप या पद्धतीने आम्ही ह्या ठिकाणी ताईंचं व सोनिया गांधींचं वाढदिवस साजरा करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।
यावेळी डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड, काँग्रेसचे ज्येष्ठ श्रीमंत सुरवसे, मल्लू शिंगारे, अरुणा वर्मा, सुभाष वाघमारे, नागनाथ शावणे, सिद्धू पवार, मुबारक मकानदार, नासिर शेख, मुमताज तांबोळी, चंद्रताई काळे, मुमताज शेख, सुनीता बेरा, भाग्यश्री जाधव, विजयलक्ष्मी झाकणे, संगीता शिंगारे, अफसाना इनामदार, प्रीती तवर, अनिता जानकर, शकुंतला कट्टीमनी, सरला जाधव, शाळेचे शिक्षक कल्लप्पा कुंभार तसेच या भागातील नागरिक व महिला उपस्थित होते. सोलापूर स्मार्ट शहरामध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढत असून रस्त्याच्या मधोमध जनावरांनी ठिय्या मारल्याचे दिसून येत आहे. स्मार्ट सोलापूर शहरामध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढलेला दिसत आहे. शहरातील प्रत्येक भागात मोकाट जनावरे बिनधास्त फिरताना किंवा उभी राहिलेली दिसतात. अशा परिस्थितीमध्ये अपघाताचा धोका संभवतो आहे. शुक्रवारी दुपारी तुळजापूर रोडवर अशी दुर्दैवी घटना घडली आहे. रस्त्याच्या मधोमध एक घोडा आल्याने अपघात होऊन घोडा जागीच ठार झाला तर कारचा चुराडा झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु अशा घटनांना आळा घालण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे. शहरातील राजेंद्र चौक बस डेपो या ठिकाणी मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध उभी राहिलेली दिसून येतात. अशा वर्दळीच्या ठिकाणी मोकाट जनावरे फिरत असल्याने अपघाताचा धोका संभवत आहे. याकडे महापालिका प्रशासन तसेच कोंडवाडा विभाग अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे बनले आहे. शहरातील अवंती नगरीतील 54 मीटर रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून रेल्वे विभागाच्या वतीने एक टनल पूर्णपणे रेल्वे रुळावर सरकवल्याचे दिसून येत आहे. सोलापूर शहराच्या विकासात भर घालण्यासाठी तसेच नागरिकांना सुविधा मिळण्यासाठी महापालिका प्रशासन, रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने अवंती नगरीतील रेल्वे रुळाजवळ 54 मीटर रस्त्याचे कामकाज युद्धपातळीवर सुरू आहे. या ठिकाणी अंडरग्राऊंड टनेल बांधण्याचे काम प्रगतीपथावर असून 2 पैकी 1 टनेल रेल्वे रुळाखाली सरकवण्यात आला आहे, तर दुसरे टनेल येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये पूर्णपणे दुसऱ्या रुळाखाली सरकवले जाईल असे सांगण्यात आले. दरम्यान यासाठी मध्य रेल्वेच्या वतीने विविध प्रकारचे मशीन मागवण्यात आले असून क्रेन आणि हायड्रॉलिक मशीनच्या सहाय्याने सदरचे कामकाज युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसत आहे. प्रभाग 26 मधील ओम गर्जना चौकात धनलक्ष्मी ज्वेलरीचे उद्घाटन माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, मेनका राठोड यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. जुळे सोलापूर भागात विशेष करून प्रभाग 26 मध्ये सराफ दुकान नसल्यामुळे प्रभागातील नागरिक हे मधला मारुतीमध्ये जात असत, त्यामुळे त्यांची गैरसोय होत होती. प्रभागातील अनेक नागरिक नगरसेविका राजश्री चव्हाण यांना याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. जुळे सोलापुरात एखादे भव्य असे सराफाचे दुकान असावे, त्याप्रमाणे नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी जय सेवालाल ज्वेलर्सचे संचालक राजा पवार यांना प्रभाग 26 मध्ये आपल्या ज्वेलर्सची एखादी शाखा काढावी म्हणून कळवले होते. त्याप्रमाणे त्यांनी अल्पावधीतच प्रभाग 26 मध्ये ओम गर्जना चौकात भव्य दिव्य असे धनलक्ष्मी ज्वेलर्स सराफचे दुकान काढल्याने प्रभागातील नागरिकांना मधला मारुती गर्दीच्या ठिकाणी जावे लागणार नाही. सराफाचे दुकान आपल्या नगरात जवळ आल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून समाधान व्यक्त केले जात आहे. धनश्री ज्वेलर्सचे संचालक विजय पवार यांनी सांगितले की आम्ही उच्च दर्जाचे शुद्ध सोने वापरत असून दागिने कर्णावळीमध्ये सवलत देण्यात येईल, तसेच सर्वसामान्य ग्राहकांना उत्तम सेवा देणार असल्याबाबत त्यांनी सांगितले. उद्घाटनाप्रसंगी माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, मेनका राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना धनश्री ज्वेलर्स ओम गर्जना चौकात आल्याने नागरिकांना आता गर्दीच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. उच्च दर्जाचे सोने आपल्या नगराजवळच आल्याने आपल्या सोयीचे होणार आहे. तरी जुळे सोलापुरातील नागरिकांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी असे आवाहन केले. नमस्कार, मी राजश्री अनिल चव्हाण, प्रभाग 26 नगरसेविका. आज मला खूप आनंद होत आहे की माझ्या प्रभागात माझे मोठे बंधू राजूभाऊ पवार
तसेच त्यांचे छोटे बंधू विजय भाऊ पवार आणि माझी मैत्रीण राठोडताई या सर्वजण आणि राजभाऊ आणि विजय भाऊ यांनी इथं मेन चौकात दुकान सोन्याचं दुकान उघडलेलं आहे आणि त्यांच्याकडे शुद्ध सोनं आहे. तसेच भाऊचं राजभाऊंचं मधल्या मारुतीमध्ये सुद्धा दुकान आहे, तिथे सुद्धा त्यांची शाखा आहे. तर मला आज खूप आनंद होतो की माझ्या प्रभागामध्ये माझ्या ज्या प्रभागातले नागरिक जे गावात जात होते त्यांना खूप लांब होत होतं, असं वारंवार माझ्याकडे सुद्धा तक्रार येत होती की मॅडम इथं कुठंतरी जवळपास सोन्याचं दुकान करा, कारण का तर आम्हाला खूप लांब होत आहे जायला करायला. तर मी आज मनापासून इतकं त्यांना मी खुश बी झालेली आहे आणि माझा विजय भाऊ यांना मी खूप खूप आशीर्वाद बी देत आहे, अभिनंदन करत आहे की त्यांनी इथं गर्जना चौकात सोन्याचं दुकान धनश्री ज्वेलर्स असं हे सोन्याचं दुकानाचं नाव आहे. तर मी माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना सांगू इच्छिते की तुम्ही गावात न जाता इथेच आमच्या भावामध्ये सोनं घ्यायला पाहिजे आणि एवढीच जय सेवाला. सदर उद्घाटनाप्रसंगी युवा नेते युवराज राठोड, माजी महापौर अलका राठोड, सर्कल अधिकारी शिवराज राठोड, मुख्याध्यापक शिवलाल राठोड, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस अधिकारी अनिल चव्हाण, जय सेवालाल ज्वेलर्सचे संचालक राजा पवार, ज्योती धिमधिमे, बंजारा सोसायटीचे नायक प्रेमसिंग राठोड, माजी नगरसेविका शैलजा राठोड, पोलीस हवालदार जाधव, ॲक्टर संजय चव्हाण, पवार परिवारातील व प्रभागातील महिला वर्ग उपस्थित होते. ट्रेकिंगला गेलाय माझं महात्मा फुले मागास विकास महामंडळ जिल्हा व्यवस्थापक महेंद्र माने आणि कंत्राटी कर्मचारी महेश बनसोडे यांना 15,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ कार्यालय 7 रस्ता येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना 15,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. महेंद्र माने पद जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागास विकास महामंडळ सोलापूर, महेश श्रीमंत बनसोडे पद कंत्राटी लिपिक सोलापूर असे लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यातील तक्रारदार यांची बहीण मूकबधीर असून त्यांनी कुक्कुटपालन व्यवसायासाठी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाकडे कर्ज प्रकरणासाठी अर्ज केला होता. त्यांना 5 लाख रुपये मंजूर झाले होते. ते 5 लाख रुपये बँकेत वर्ग करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापकासह कंत्राटी लिपिकाने 20,000 रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती 15,000 रुपये लाच देण्याचे ठरले. ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडले असून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये मतदारसंघासाठी विकासाच्या दृष्टिकोनातून आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांना मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्यामध्ये यश मिळाले आहे. जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये रस्त्यांच्या कामाबाबत झालेली दुरावस्था लक्षात घेत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये मतदारसंघासाठी विकासाच्या दृष्टिकोनातून आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांना मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्यामध्ये यश मिळाले आहे. आशियाई विकास बँकेकडून तब्बल 355 कोटी रुपयांसह 445 कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. परतूर सेलू कोल्हा वालूर चारठाणा या महत्त्वाच्या रस्त्यासाठी तब्बल 355 कोटी रुपये आशियाई विकास बँकेमार्फत मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सेलू शहरामध्ये चौपदरीकरणासह पथदिवे, दोन्ही बाजूने ड्रेनेज, वॉकिंग ट्रॅकसह संपूर्ण रस्ता रुंदीकरणासह 7 मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त सेलू शहरातील रेल्वे उड्डाणपूल देखील मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच इतर कामांसाठी एकूण 445 कोटी रुपयांची विविध कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. धाराशिव येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सदस्यांनी नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ येथे केलेले स्वच्छतेचे काम कौतुकास्पद व इतरांना प्रेरणा देणारे आहे, असे श्री क्षेत्र रामतीर्थचे महंत श्री विष्णुप्रसाद शर्मा महाराज यांनी म्हटले आहे.
धाराशिव येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सदस्यांनी नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ येथे केलेल्या स्वच्छतेचे काम कौतुकास्पद व इतरांना प्रेरणा देणारे आहे, असे श्री क्षेत्र रामतीर्थचे महंत विष्णुप्रसाद शर्मा महाराज यांनी म्हटले आहे. धाराशिव येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सदस्यांनी 9 डिसेंबर रोजी नळदुर्ग येथील श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र रामतीर्थ येथे श्रमदान करून श्री क्षेत्र रामतीर्थ परिसर अतिशय चांगल्या प्रकारे स्वच्छ करून मंदिर परिसरात साचलेला कचरा तसेच लाकूड फाटा बाजूला करून मंदिर परिसर स्वच्छ केला. या सदस्यांमध्ये अधिकारी, व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. हातात खराटा, फावडा व टोपले घेऊन स्वच्छतेचे काम करत असताना त्यांनी लाज न बाळगता काम केले. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सदस्यांमध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोसले, विकास गाडेकर, नंदू तांभाडे, शेखर आमले, अजिंक्यराजे निंबाळकर, युवराज देशमुख, संजय शिंदे, प्रसाद वैकुंठे, जयप्रकाश कोलगे यांचा समावेश होता. धाराशिव येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सदस्यांनी श्री क्षेत्र रामतीर्थ येथे केलेल्या स्वच्छतेचे काम कौतुकास्पद व इतरांना प्रेरणा देणारे आहे. इतरांनीही यांचा आदर्श घेऊन सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करावे, असे श्री क्षेत्र रामतीर्थचे महंत विष्णुप्रसाद शर्मा महाराज यांनी म्हटले आहे. यावेळी श्री बसवराज पाटील महाराज, शुक्ला महाराज आदी उपस्थित होते. श्रेय लाटण्याची गरज नाही, फक्त पाण्याची गरज आहे. श्रेय लाटण्या अगोदर लोकांना पहिल्यांदा पाणी द्या, असे मत रिपाईचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी व्यक्त केले आहे. श्रेय लाटण्याची गरज नाही, फक्त पाण्याची गरज आहे. श्रेय लाटण्या अगोदर लोकांना पहिल्यांदा पाणी द्या, असे मत रिपाई आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी व्यक्त केले. अक्कलकोट रिपाईच्या वतीने तहसील कार्यालयासमोर उजनी धरणातील पाणी अक्कलकोट तालुक्यातील शेवटच्या केटीवेवर बबलातपर्यंत सोडण्यात यावे, यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. सरवदे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन ते बोलत होते. रिपाई आठवले गट अक्कलकोटच्या वतीने गुरुवार दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 4 पासून तहसील कार्यालय अक्कलकोट यांच्या समोर आमरण उपोषणास प्रारंभ केला. उपोषणाचा दुसरा दिवस चालू आहे. उजनीच्या पाण्याची अक्कलकोटचा शेतकरी वाट पाहत असून दिग्गज नेते मंडळींनी आतापर्यंत आश्वासनाशिवाय काहीही दिलेले नाही, म्हणून ही आक्रमक भूमिका रिपाईने उचलली. आता देखील दखल घेतली नाही तर पुढे याहीपेक्षा उग्र आंदोलन तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात छेडण्याचा इशारा राजाभाऊ सरवदे यांनी दिला आहे. अक्कलकोट तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सैदाप्पा जळके, सचिव सोपान गायकवाड, युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष आप्पा भालेराव, अजय मुकनार, अंबादास गायकवाड, संदीप गायकवाड आणि रिपब्लिकन पक्षाचे उपोषणाला बसलेले सर्व पदाधिकारी, माझ्यासोबत आलेले रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुग्रीव टिथोर, आम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. वास्तविक पाहता उजनी धरण 1974 साली स्थापन झाल्यानंतर उजनी धरणाचा खरा उपयोग सोलापूर जिल्ह्याला होणं हे अपेक्षित होतं, परंतु उजनी आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि पाणी मात्र पुणे जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आपल्याला गेल्या अनेक वर्षामध्ये बघायला मिळते. उजनीच्या बॅकवॉटरमधून बारामती असेल, इंदापूर असेल, कुरकुमची MIDC असेल आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये हे उजनीचं पाणी दिलं जातं. त्यावेळेचे जे मुख्यमंत्री त्यांनी तो कारभार केला, परंतु सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्याला उजनीचं पाणी मिळावं यासाठी या जिल्ह्यातील आमदारांनी काही प्रयत्न केलेत, मंत्र्यांनी काही प्रयत्न केलेत. मध्यंतरीच्या काळामध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी उजनीचं पाणी कुर्डवाडीवरून लातूरला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि तशा पद्धतीची तरतूद करून ते पाणी लातूरला घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, उजनी बघायला गेली तर किती उजनीचं क्षेत्र आणि त्यातून जर हक्काचं पाणी जर अक्कलकोट तालुक्याची जर त्यात नोंद असेल तर अक्कलकोट तालुक्याला, दक्षिण सोलापूर तालुक्याला एकरूप सिंचन योजनेच्या माध्यमातून कुरनूर धरणामध्ये पाणी येणं अत्यंत गरजेचं आहे.
आणि हे पाणी कुरनूर धरणात आल्यानंतर पूर्ण अक्कलकोट वासियाची या ठिकाणी तहान भागणार आहे, त्यांच्या शेतातील पिकांना पाणी मिळणार आहेत आणि त्यांची शेती हे सर्वात महत्त्वाचं साधन आहे. तेव्हा रिपब्लिकन पक्षाने घेतलेली ही भूमिका अत्यंत योग्य आहे. या तालुक्याचे विद्यमान आमदार, या तालुक्याचे माजी आमदार यांच्यामध्ये श्रेयवादाची जी लढाई चालू आहे, श्रेयवाद कुणाला घ्यायचा त्यांनी घ्यावा, परंतु या तालुक्यातील जनतेला पाणी मिळणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये गेल्या पावसाळ्यामध्ये उजनीमध्ये पाणी 55% मायनसमध्ये होती, मायनसमध्ये +55% आले. काल उजनीचा जर हिशोब बघितला तर +25 आता आलेले आहे. त्यामुळे येणारे जूनपर्यंत संपूर्ण जिल्ह्याचा हा पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे. या संदर्भात शासन निर्णय घेईल. आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणचे तहसीलदार असतील, या ठिकाणचे प्रांत अधिकारी असतील किंवा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील यांना विनंती करतोय किंवा भीमा कालवा मंडळ ज्याच्या माध्यमातून उजनी चालू जाते, अधीक्षक अभियंता उजनी कालवा यांना आम्ही विनंती करतो या उपोषणाच्या माध्यमातून लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा आणि कुरनूर धरणापर्यंत उजनीचं पाणी आणावं. अन्यथा रिपब्लिकन पक्ष फक्त अक्कलकोट तालुक्यामध्ये आंदोलन करणार नसून यापुढे संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे आंदोलन घेऊन जाण्याची भूमिका रिपब्लिकन पक्षाला घ्यावी लागेल आणि या उपोषणाच्या माध्यमातून अक्कलकोट जनतेचे प्रश्न सोडवण्यात यावेळी तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, जिल्हा उपाध्यक्ष सैदाप्पा झळकी, सचिव सोपान गायकवाड, सुग्रीव जेटीथोर, युवक तालुका अध्यक्ष अप्पा भालेराव, अजय मुखडार, रिपाई मुस्लिम आघाडी शहराध्यक्ष सैपन शेख, तालुका कार्याध्यक्ष राजू बोरगाव, तालुका कोषाध्यक्ष अंबादास गायकवाड, युवकचे शहर सरचिटणीस शुभम मडिखांबे, सचिव राजू भगळे, रमेश दोडमनी, गोरखनाथ दोडमनी, दत्ता कांबळे, शिवानंद दोडमनी, हुच्चप्पा गायकवाड, तम्मा धसाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. भागवत एकादशी निमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी, वाहनांना पर्यायी वाहतुकीचा मार्ग व पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे तासनतास वाहतुकीची कोंडी होत आहे. वारकरी संप्रदायातील थोर संत गोरोबा काकांचे समाधी स्थळ असल्यामुळे तेर नगरीत भागवत एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गोरोबा काकांचे समाधी स्थळ धाराशिव तेर मुरुड रोडवर असल्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा व धाराशिव तेर मुरुड वाहतुकीचा मार्ग एकच असल्याने मंदिर परिसरात तासनतास वाहतुकीची कोंडी होत आहे. चैत्र महिन्यात गोरोबा काकांच्या पुण्यतिथीनिमित्त तेरमध्ये मोठी यात्रा भरते. यात्रेमुळे मंदिर परिसरातील शेजारील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असतो. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न उद्भवत असल्याने कायमस्वरूपी वाहतुकीला पर्यायी मार्ग करण्याची नितांत गरज आहे. काकांचा पायी पालखी सोहळा कार्तिकी वारीला पांडुरंगाची भेट घेऊन परत आल्याने दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक वारकरी दिंड्या, टाळ मृदुंगांचा व ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात तेर नगरीत दाखल झाल्या होत्या. या भक्तिमय वातावरणाने तेर नगरी दुमदुमून गेली होती. प्रत्येक महिन्याच्या एकादशीला हजारो भाविक तेरमध्ये येत असतात, परंतु मंदिर प्रशासन व ग्रामपंचायतीकडून पार्किंगची कोणतीही पर्यायी व्यवस्था केली जात नाही. त्यामुळे वाहनी जशी जागा मिळेल तशी बेशिस्त पार्किंग केली जातात. मंदिर रोडला नारळ, पेढ्यांच्या दुकानाबरोबरच विविध दुकाने लागत असल्याने बाहेरगावाहून वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. वाहने लावण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी नागरिक व भाविकांमधून होत आहे. दुधाला 40 रुपये दर मिळावा, कांदा निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा परांडा येथे रस्ता रोको करण्यात आले. दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर मिळावा, म्हशीच्या दुधाला 90 रुपये दर मिळावा, कांदा निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी परंडा येथे स्वाभिमानी संघटनेच्या वतीने 9 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रस्त्यावर दूध ओतून कांदा फेकून शासनाचा निषेध करत 2 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर तहसीलदारांमार्फत दुग्धविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांना मागण्यांचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परंडा तालुका अध्यक्ष शंकर घोगरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सध्या 4 प्रश्न ऐरणीवर व पशुखाद्याचे दर गगनाला भिडलेले असताना दुधाचे दर उतरले आहेत. परिणामी पशुपालक आर्थिक अडचणीत सापडला आहे.
दुधाची दरवाढ करावी व कांदा निर्यातीवरील बंदी उठवावी अशी मागणी केली आहे. यावेळी चौकातील चारही रस्त्यांवर 2 तास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. आंदोलनावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. तर दुग्ध विकास अधिकारी धाराशिव यांनी शासनाच्या दूध दर पत्रकानुसार दूध दर न देणाऱ्या दूध संघ कंपनी यांच्यावर कारवाई येत्या 10 दिवसात करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. येत्या 10 दिवसात कमी दूध दर देणाऱ्या दूध कंपन्यांवर कारवाई न झाल्यास आणखी मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. रास्ता रोको आंदोलनास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. माळशिरस पंचायत समिती कार्यालयास झेडपी सीओ मनीषा आव्हाळे यांनी दिली भेट. कामकाजाचा आढावा घेत उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणी नाईकवाडी खानापुरेंसह होणार चौघांची चौकशी. चौकशी अधिकारी म्हणून KP देशमुखांची केली नियुक्ती. शहरात आमदार प्रणिती शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. आगळ्या वेगळ्या उपक्रमांनी वेधले लक्ष. ताईंना खासदार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी केला संकल्प. आणि महात्मा फुले मागास विकास महामंडळ जिल्हा व्यवस्थापक आणि कर्मचारी अटकेत. 15,000ची लाच स्वीकारताना अँटी करप्शनने रंगेहात पकडले. या बातम्यांचं इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.